नमस्कार. आज आपण तयार करणार आहे चिकनची एकदम झणझणीत आणि एकदम जाड ग्रेव्हीवाली रेसिपी. अगदी कमी वेळात होणारी, सर्वांना आवडणारी, त्याचसोबत सगळ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने बनवता येणारी. कुठलाही सिक्रेट मसाला न वापरता घरच्या साहित्यातच आपण आज झणझणीत चिकनची रेसिपी तयार करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटीपर्यंत पहा. तर त्यासाठी आपण घेतलं आहे 1 किलो चिकनला एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे. त्याचसोबत मसाल्यामध्ये आपण घेतला आहे घरगुती मिरची पावडर, हळद, मसाला, जिरा, धनिया पावडर, मीठ, टमाट्याचं पेस्ट, कांद्याची ग्रेव्ही, दही, भाजलेला खोबरा, कोथिंबीर आणि अद्रक लसूण पेस्ट. तर झणझणीत चिकन आपण या हंडीमध्ये आज तयार करणार आहे, जर्मलच्या हंडीमध्ये. कुकिंग ऑइल 1 वाटी कुकिंग ऑइल घेतलं आहे आपण इथे. तेल चांगलं गरम झालं आहे. लसूण पेस्ट, लसणाला थोडा लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची, कारण आपण टाकणारे मसाले जळून नको जायला. कांद्याचं पेस्ट, कांदा आणि टमाटरच्या पेस्टने ग्रेव्ही खूप छान तयार होती. त्यासाठी आज आपण इथे वापर केला आहे. तुम्ही सुद्धा एकदम चांगली ग्रेव्ही तयार करण्यासाठी कांदा आणि टमाटरच्या पेस्टचा वापर करू शकता. सारखं मिक्स करायचं आहे, म्हणजे खाली चिपकायला नको. हळद टाकून परत मिक्स करून घेऊ. कलर पहा, एकदम छान आलाय. थोड्या वेळापर्यंत भाजून घेतलंय. तर आपण यात लगेच मिरची पावडर टाकून देऊ. प्रत्येक मसाले टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ आपण. टमाटरची ग्रेव्ही, आता आपण यात इतर राहिलेले मसाले सुद्धा टाकून देऊ. धनिया पावडर, आणि प्रत्येक मसाला टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ. जिरा पावडर, मीठ चवीनुसार, हळद, परत मिक्स करून घेऊ. टमाटरचं पेस्ट टाकल्यानंतर थोडा मीठ टाकायला पाहिजे, म्हणजे टमाटरचा जो आंबटपणा असतो तो कमी होऊन जातो. मसाला, घरगुती मसाल्याचा वापर केलाय आपण इथे. मसाला कसा बनवायचा तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. दही 2 चम्मच, चांगलं परतून घेऊ. ग्रेव्ही एकदम छान तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता. सगळे मसाले टाकून आपण चांगलं मिक्स करून घेतलंय. तर आता यात आपण चिकन टाकून देऊ आणि एकदम चांगलं मिक्स करून घेऊ. अजून पण गॅसची फ्लेम आपण लोच ठेवली आहे.
एकदम चांगलं मिक्स करून घेऊ। कलर बघा किती छान आलाय। चिकनला मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलंय। तर हंडीवर झाकून आपल्याला 5 मिनिटापर्यंत शिजू द्यायचं आहे मसाल्यामध्येच, ते हे लो फ्लेमवर। तर 5 मिनिटं पूर्ण झाले आणि चिकनवर तर्री बघा एकदम छान आली आहे, एक थेंब न पाणी टाकता, तुम्ही पाहू शकता। मिक्स करून घेऊ। ग्रेव्ही एकदम छान तयार झाली आहे। भाजून वाटलेला खोबरा, मिक्स करून घेऊ चांगलं। चिकन अजूनपर्यंत आपलं पूर्णपणे शिजलं नाही, त्यासाठी आपण चिकनमध्ये अर्धी वाटी पाणी टाकू। आणि चिकनला परत 6 ते 7 मिनिटापर्यंत शिजू देऊ, म्हणजे चिकन एकदम सॉफ्ट शिजून जाईल। तर फायनली आपली झणझणीत चिकनची रेसिपी बनवून तयार झाली आहे। सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घेऊ। तर आपली झणझणीत चिकनची रेसिपी बनवून तयार झाली आहे। चिकन एकदम सॉफ्ट शिजून गेलं आहे आणि ग्रेव्ही सुद्धा एकदम छान झाली आहे। तर आता आपण या चिकनला एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊ। एकदम सोप्या पद्धतीत आणि अगदी कमी वेळात होणारी ही चिकनची झणझणीत रेसिपी आहे, तुम्ही घरी नक्कीच ट्राय करून पहा। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा।